शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आपली 35 एकरात नर्सरी आहे. आजचा लाईव्ह व्हिडिओ श्री सुरेश आनंदराव माने मुक्काम पोस्ट हातनूर तासगावसाठी लोडिंग चाललेलं आहे. मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ. आता सरांचं सोने चांदी व्यावसायिक आहेत जे तासगाव हातनूरमध्ये शेती आहे त्यामध्ये मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ बुटकी शेती ही लागवड करायची आहे. आज दिनांक 11 जून 2026चा व्हिडिओ आहे. सरांनी आता जी मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ घेतलेला आहे बघू शकतो आपण. हे लोडिंग पण चाललेलं आहे. 1 महिन्यापूर्वी बुकिंग केलेलं आहे. जवळजवळ त्यांचा 300 नारळ त्याचबरोबर इतर फळझाडी ही लोडिंग होणार आहेत. म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी ज्या महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. मलेशियन ग्रीन डॉर्फ ही जात केरळमधली क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी जात आहे. लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं पाणी चवीला गोड. पाण्याचं प्रमाण नारळामध्ये 400-450 मिली. 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी तयार होते. 11 महिन्यात खोबरं तयार होते. अशा प्रकारची बुटकी जात जी जमिनीपासून 1-1.5 फुटावर नारळ चालू होतात. ज्या नारळाचं आयुष्यमान 50 वर्ष आहे अशा प्रकारची मलेशियन ग्रीन डॉर्फ बघू शकतो आपण. जी रोपं खराब पडतात ती बाजूला केलेली आहेत. अशा प्रकारचे लोडिंग सिलेक्शन करून दिलं जातं. 375 रुपयानं महाराष्ट्रात घरपोच येते. आता सरांनी जी आपली नर्सरी 1 महिन्यापूर्वी बुकिंग केली होती तर आज त्यांचं मनोगत आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर नमस्कार. आता तुम्ही 1 महिन्यापूर्वी जी नर्सरी आपली बघितलेली होती त्यानंतर तुम्ही 50,000 रुपये ॲडव्हान्स देऊन जमा करून गेलेला होता. आज तुम्ही रोपं न्यायला आलेला आहे. कशी वाटतात रोपं आपल्याला? ॲडव्हान्समध्ये आता आपण ह्या वर्षी कोकोपीटमध्ये रोपं बनवलेले आहेत. कारण मातीमध्ये जास्त करून वाळवीचा त्रास जास्त चालू होतो. कारण वाळवी ही नारळाला कोंब खात असते. पूर्ण नारळ पोखरल्यामुळे झाडं बाद होतात. ती होऊ नये म्हणून ह्या वर्षी कोकोपीटमध्ये नारळ बनवलेला आहे. मलेशियन ग्रीन डॉर्फ ही स्वतः बनवलेली जात आहे. खात्रीची रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आता नारळ शेतीची लागवड करताना आपण प्लॉटमध्ये करताना 20 बाय 20 वरती करा. एका एकरामध्ये 120 रोपं बसतात. ह्यासाठी आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. सरीमध्ये आपल्याला खड्डा जो घ्यायचा आहे तो 1 बाय 1 फुटाचा खड्डा घ्यायचा आहे. रोपं लावताना आपण झिगझॅग पद्धतीने लागवड करायची आहे. ज्यामध्ये पहिली लाईन लावल्यानंतर दुसरी लाईन आपण 10 फूट मागं आल्यानंतर 2, 4, 6, 8, 10 ह्या लाईनी जर आपण मागं पुढे घेतल्या तर आपल्याला झिगझॅग पद्धत तयार होते. ज्याचा फायदा की सूर्यप्रकाश चांगला मिळतो, व्हेंटिलेशन, हवा खेळती राहते आणि आपल्याला उत्पादनाचा भाग आहे हा 50 वर्षे मिळत असल्यामुळे आपण झिगझॅग पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो शाळेसाठी खोबऱ्यासाठी चालणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी बघू शकतोय. अशा प्रकारची रोपं बनवलेली आहेत. 1.5 वर्षाचं रोप आहे. 375 रुपयानं घरपोच येते. लागवडीपासून आपल्याला योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. आपल्याकडे 2.5 वर्षाचं रोप त्याचबरोबर 3.5 वर्षाचं रोप अशी सर्व रोपं मिळत असतात. आता श्री सुरेश माने सर यांचं जे आपण आता लोडिंग बघतोय तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंना खात्रीची रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या नारळ बागा बघायचे आहेत त्यांनी कुरुल कामतीमध्ये श्री विष्णुपंत माळी काका असतील त्यांची बाग आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर सलगर गावामध्ये API बनसोडे साहेब जे भांडुपला पोलीस अधिकारी आहेत त्यांचीही बाग पाहता येईल. तसेच अक्कलकोट किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळे असतील. धाराशिवमध्ये निती गावामध्ये वैजनाथ माळे असतील. सोनीजवळ केजमध्ये श्याम ससाने असतील. परी वैजनाथमध्ये गोवर्धन मुंडे काका असतील. अशा सर्व ठिकाणी आपल्याला सोलापूरमध्ये बागा पाहता येतील. त्याचबरोबर सांगोल्यामध्ये पियुषदादा साळुंके यांची पण बाग बघता येते. त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही हायब्रिड जात आहे, बुटकी जात असल्यामुळं 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. शेतकरी बंधूंना खात्रीची रोप, योग्य सल्ला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.